BRO भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। BRO सीमा रस्ते संघटनेमध्ये 411 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे BRO मध्ये भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर फॉर्म भरू शकता या भरतीमध्ये। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 25 फेब्रुवारी 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर 411 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर 10वी पास रोज तुम्हाला या भरती फॉर्म भरता येते। तर या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म कशा प्रकारे पाठवायचा, तर ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो ऑफलाइन भरती हे BRO सीमा रस्ते संघटना ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो हे ऑफलाइन भरती निघाली आहे। तर तुम्हाला जे पोस्ट ऑफिसने फॉर्म हा पाठवावा लागणार आहे, लक्षात ठेवा। तर 411 जागांसाठी ही भरती निघाली। तर या भरतीचा सिलेक्शन प्रोसेस काय आहे, यामध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, त्याचबरोबर ग्राउंड किती असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, लेखी परीक्षा यामध्ये आहे की नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार अशी सुद्धा कमेंट होती की सर वयोमर्यादा काय आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून BRO रस्ते सीमा रस्ते संघटने या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर BRO सीमा रस्ते संघटनेमध्ये जे हे 411 जागांसाठी भरती चालू आहे। तर यामध्ये जे शिक्षण फक्त 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते आणि वयोमर्यादा जे ठेवण्यात आलं आहे 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता, OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS ओपन या कॅटेगरीसाठी जे 50 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीला या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, ठीक आहे। BRO सीमा रस्ते संघटना या भरतीमध्ये आपण जागांचा जर विचार केला तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 4 असे पद आहेत। तर पहिलं जे पद आहे तर ते कुकचं पद आहे, तर 153 जागा आणि यासाठी शिक्षण 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि दुसरं जे पद आहे तर ते MSW मेसन, तर यामध्ये 172 जागा। तर यामध्ये 10वी पास पाहिजे आणि ITI झालं पाहिजे आपलं, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ब्रिक्स मेसनचे यामध्ये हे असलं पाहिजे आपलं, ठीक आहे। त्याचबरोबर जे तिसरं जे यामध्ये पद आहे तर ते MSW ब्लॅक स्मिथ, तर 75 जागा। तर यामध्ये जे 10वी उत्तीर्ण पाहिजे, ITI झाला पाहिजे, त्याचबरोबर ब्लॅक स्मिथ पाहिजे, 4th टेक्नॉलॉजी पाहिजे, ठीक आहे। तर हे यामध्ये जे पात्रता लागते। आणि चौथं जे पद आहे तर ते MSW मेस वेटरचं पद आहे, यामध्ये 11 जागा। तर यामध्ये तुम्हाला फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते। तर आपण BRO सीमा रस्ते संघटना या भरतीमध्ये जर पाहिलं तर यामध्ये तुम्हाला जे कुक पदामध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते, त्याचबरोबर तुम्हाला जे एक मेस वेटर पदामध्ये जे 10वी पासवर फॉर्म भरता येते। तर हे दोनच पद। आणि यामध्ये आपण उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 75 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढी यामध्ये उंची लागते। आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा आहे BRO, तर तो तुम्हाला हा फॉर्म कोणत्या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे, तर तुम्हाला पोस्ट ऑफिसने हा फॉर्म पाठवावा लागणार आहे। आणि तो फॉर्म सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तर बघू शकता तुम्ही, कमांडंट, मला अर्ज या पत्त्यावर पाठवायचा आहे, कमांडंट ग्रीफ सेंटर DG कॅम्प पुणे 411015 या पत्त्यावर जे तुम्हाला हा पोस्ट ऑफिसने ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा। आणि यामध्ये पगारचा जर आपण विचार केला, तुम्हाला पगार किती भेटणार आहे या पदामध्ये, तर पहिलं जे पद आहे यामध्ये तर ते कुकचं पद आहे। तर कुकमध्ये जो तुम्हाला पगार भेटणार आहे, जे पद आहे कुकमध्ये पगार तुम्हाला भेटणार आहे 18,000 ते 56,900 पर्यंत। त्याचबरोबर MSW मेसनमध्ये पगार भेटणार आहे 18,000 ते 56,900 पर्यंत। त्याचबरोबर जे वेटरमध्ये सुद्धा पगार तुम्हाला 18,000 ते 56,900 पर्यंत तुम्हाला यामध्ये पगार भेटणार आहे प्रत्येक पदामध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीची पात्रता आहे। तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं BRO सीमा रस्ते संघटना या भरतीमध्ये, तर आपलं जे या भरतीमध्ये सिलेक्शन आहे सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे आणि ते OMR सीटवर तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। त्याचबरोबर जाहिरातीमध्ये जर पाहिलं आपण तर लेखी परीक्षेचा त्या ठिकाणी सिलेबस दाखवत नाहीये त्या ठिकाणी, ठीक आहे। पहिले तुमची ज्या लेखी परीक्षा होणार आहे BRO सीमा रस्ते संघटना
संघटना या भरतीमध्ये लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे। फिजिकलमध्ये ग्राउंड वगैरे जास्त नसणार आहे, कारण की काही जाहिरातीमध्ये या ठिकाणी दाखवले नाही की बाबा यामध्ये एवढं ग्राउंड आहे, 1600 मीटर रनिंग आहे, काही यामध्ये दाखवलं नाही आहे, ठीक आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे यामध्ये या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमची स्किल टेस्ट असणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे BRO सीमा रस्ते संघटना या भरतीची, ठीक आहे। तर या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आपलं टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप जॉईन ज्यांनी केलं नसेल तर करून घ्या। माझी नोकरी कॉर्नर हे टेलिग्राम ग्रुप आहे, त्यावर आपण प्रत्येक भरतीच्या जाहिराती टाकत असतो। सीमा रस्ते संघटना BRO भरतीची ही जाहिरात आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, बॉर्डर रोड विंग्स। तर बघू शकता तुम्ही कुकच्या जे या ठिकाणी जागा आहे तर 147 जागा आहे ह्या कुकच्या आहे आणि यामध्ये कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहे। ओपन कॅटेगरीच्या 77, OBC कॅटेगरीच्या 15, SC कॅटेगरीच्या 30, ST कॅटेगरीच्या 18, EWS कॅटेगरीच्या 7, ठीक आहे। आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर हे संपूर्ण जाहिरात आहे जे BRO या भरतीच्या बघू शकता तुम्ही। भारत सरकार, रक्षा मंत्रालय, सीमा सडक, ठीक आहे, सीमा सडक संघटन। तर यामध्ये तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार इथं जागा दिली आहे सर्व यांच्या। तर संपूर्ण जे हे जाहिरात आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। फॉर्म भरणे चालू झाले बघू शकता, रिक्रुटमेंट ॲक्टिव्हिटीज अगेन्स्ट ॲडव्हर्टीज नंबर, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। तर हा फॉर्म आहे, तर ऑफलाईन पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे। तर यामध्ये आपल्याला नाव वगैरे लिहायचं, आपलं फोटो वगैरे चिपकवायचा, ठीक आहे। तर सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला या फॉर्मवर जे आपली भरावी लागणार आहे, इथं नाव आपलं, ठीक आहे, डेट ऑफ बर्थ झालं, ठीक आहे, परमनंट ॲड्रेस जो तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकत आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर हा संपूर्ण जे BRO या भरतीचा फॉर्म आहे, ठीक आहे। तर हा तुम्हाला फॉर्म जे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर भेटणार आहे माझी नोकरी कॉर्नरच्या। तर हे संपूर्ण जाहिरात जे विद्यार्थी मित्रांनो BRO या भरतीचे आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर हे संपूर्ण जाहिरात आहे BRO या भरतीची बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि अजूनही जे यामध्ये जे जाहिरातीमध्ये सुद्धा दिले नाही की बा यामध्ये लेखी परीक्षा म्हणजे कोणकोणते या ठिकाणी सिलेबस असणार आहे लेखी परीक्षेचा। तर NCC वगैरे असेल तर तुम्हाला या ठिकाणी बोनस मार्क्स भेटणार आहे बघू शकता तुम्ही, ठीक आहे। त्याचबरोबर फी वगैरे बघू शकता, 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे। बाकी SC कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। त्यानंतर पहा तर हे संपूर्ण जाहिरात आहे बघू शकता तुम्ही। मेडिकल सर्वात अगोदर तुमची सिलेक्शन प्रोसेस तुम्ही इथं बघू शकता। सर्वात अगोदर तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर हे लेखी परीक्षा संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे। खाली बघू शकता तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन राहणार आणि OMR बेसवर जे हे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी तर पाहिलं लेखी परीक्षेमध्ये त्यांनी सिलेबस जे या ठिकाणी दिला नाही की बा हा सिलेबस यामध्ये येणार आहे म्हणून, ठीक आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी बघू शकता तुम्ही फिजिकल टेस्ट यामध्ये असणार आहे आणि या ठिकाणी पासिंग सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे की पेपरमध्ये मिनिमम पासिंग किती पाहिजे। UR EWS OBC या कॅटेगरीसाठी 50% पासिंग पाहिजे, SC ST कॅटेगरीसाठी 40% पासिंग यामध्ये सांगितले आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल झालं, त्याचबरोबर प्रॅक्टिकल ट्रेड टेस्ट तुमची असणार आहे। जसं कुकमध्ये भरलं तर कुकच्या रिलेटेड तुम्हाला करावं लागणार आहे त्या ठिकाणी काम। त्यानंतर बघू शकता तुम्ही तर हे संपूर्ण जाहिरात आहे BRO या भरतीची। तर माझी नोकरी कॉर्नर या टेलिग्राम चॅनलवर आपण हे जाहिरात टाकलेली आहे। चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जॉईन करून घ्या तो ग्रुप, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती।